आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। पूर्ण बायबल पान नंबर 325 पेत्राचे पहिले पत्रम अध्याय 2 वचन 24 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे। त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात। हालेलुया, 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 हालेलुया। वचन म्हणत आहे त्याने स्वतः म्हणजे प्रभू येशूने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली। प्रभू येशूने स्वतः आपल्या सगळ्यांची पाप स्वतःच्या शरीरावर वाहून खांबावर नेली, म्हणजे वधस्तंभावर नेली, क्रूसावर नेली, अशासाठी की यापुढे तुम्ही पापाला मेलेले असे होऊन सदाचरणासाठी जगावे, म्हणजे चांगलं जीवन जगावं। आपण पापाला मेलेले असे होऊन सत्याचं जीवन जगावं, सदाचरणाचं जीवन जगावं। म्हणून प्रभू येशूने आपली पाप क्रूसावर वाहून नेली आणि वचन पुढे म्हणतं की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 2000 वर्षांपूर्वी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव बनून या जगामध्ये आला। त्याने माणसाच्या अवस्थेमध्ये या पृथ्वीवर 33.5 वर्षे काढली आणि आयुष्याच्या शेवटच्या भागात त्याने मानवजातीच्या पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेऊन क्रूसावर बलिदान केलं। तो क्रूसावर मेला, त्याला आता जवळजवळ 2000 वर्षे होत आहेत। येशू या जगात आला कशासाठी? तो माणसाच्या रूपात या जगात राहिला कशासाठी? आणि त्याने क्रूसावर एवढं वेदनादायक, अतिशय दुःखाचं, क्लेशदायक असं मरण का पत्करलं? या सगळ्याचं उत्तर एकच आहे आणि या सगळ्यामागे देवाचा हेतू आणि उद्देश एकच आहे, पापी माणसाला पापातून वाचवणं। एकाच उद्देशासाठी, एकाच ध्येयासाठी तो स्वर्ग सोडून या जगामध्ये आला। एकाच उद्देशासाठी त्याने देवा समान होणं, जे त्याचं वैभव होतं ते स्वतःला पूर्णपणे नम्र करून ते सोडून दिलं आणि तो रिकामा झाला। त्याने स्वतःला रिक्त केलं, तो मानव होऊन या जगात राहिला आणि त्याने क्रूसावरचं अतिशय अपमानास्पद मरण स्वीकारलं। एकच उद्देश आणि एकच हेतू, पापी माणसाला पापातून वाचवणं। एकाच उद्देशासाठी तो जगात आला,
एकाच उद्देशासाठी तो मानवी अवस्थेत जगात राहिला आणि एकाच उद्देशासाठी तो क्रूसावर मरण पावला. वचन म्हणतं की त्याने तुमची आमची पापे स्वदेही वाहून, स्वतःच्या शरीरावर वाहून त्याने ते क्रूसावर नेली. आपल्याला पापातून वाचवण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर बलिदान केलं. हालेलुया, 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 हालेलुया. पण खरं म्हणजे आज 2000 वर्षे या गोष्टीला होत आली. लोकांना अजूनही समजत नाहीये की आपल्याला पापातून मुक्तीची केवढी गरज आहे. पाप क्षमा आणि पापातून वाचलं जाणं हे किती महत्वाचं आहे हे आजही लोकांना पूर्ण कळत नाही. कारण मुळात आपण पापी आहोत ही गोष्ट लोकांना समजत नाही. आणि पापातून मुक्ती केवढी आवश्यक आहे ही तर अजिबात कळत नाही. आपण पापी आहोत हीच गोष्ट जर त्यांना कळत नाही तर पापातून मुक्तीची केवढी गरज आहे हे त्यांना कसं कळेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रत्येक माणसाला समस्या माहीत आहेत. ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये समस्या आहेत. पण कोणत्या समस्या माहीत आहेत? मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्या जीवनामध्ये काय समस्या आहेत, काही लोक उत्तर देतील, मला डायबिटीस आहे, किती वर्षापासून मी औषधं घेत आहे, मला पथ्य पाळावी लागत आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की मरेपर्यंत मला हे पथ्य पाळावे लागतील आणि औषधं पण सुरू ठेवावी लागतील. हे माझं दुःख आहे, ही माझ्या जीवनातली मोठी समस्या आहे. कुणी सांगेल की माझं शिक्षण पूर्ण होऊन 2 वर्षे झाली, मी चांगल्या नोकरीच्या शोधात आहे, अजून पण मला नोकरी मिळत नाहीये, ही माझी मोठी समस्या आहे. कुणी म्हणेल आमच्या लग्नाला 12 वर्षे झाली, अजून आम्हाला मूलबाळ नाहीये, घरातले लोक, शेजारचे नातेवाईक आम्हाला टोमणे मारतात, आम्ही किती औषधं केली, किती डॉक्टरांकडे गेलो, सगळे उपचार थकले, अजून आम्हाला बाळ होत नाही, ही आमची समस्या आहे. कोणी सांगेल आमच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर झालेला आहे, ही आमची समस्या आहे. प्रत्येकाला समस्या दिसतात. काय दिसतात? आमचे आजार, आमचे प्रश्न, आमची दुःख, आमच्या जीवनातली साडेसाती, पनवती, अपयश, या सगळ्याला आम्ही आमच्या समस्या समजतो. पण सत्य हे आहे की ह्या आपल्या समस्या नाहीत. माणसाची खरी समस्या एकच आहे आणि ती म्हणजे पाप. फार छोटा शब्द आहे पण भयानक शब्द आहे. अतिशय छोटा पण अतिशय भयानक की याच्या एवढा घातक शब्द दुसरा नसेल. पाप ही तुमची समस्या आहे, ही माझी समस्या आहे आणि ह्या जगातल्या प्रत्येक माणसाची समस्या आहे. पाप म्हणजे देवाचं न ऐकता स्वतःला जे आवडेल ते करणं, म्हणजे थोडक्यात सैतानाला जे आवडेल ते करणं. पाप ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे माणसाचा देवाशी संबंध तुटलेला आहे. पापामुळे देवाचं माणसाशी नातं तुटलेलं आहे. पाप ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे आज आपण देवाला पाहू शकत नाही आणि देवाचा आवाज ऐकू शकत नाही. पाप ही अशी गोष्ट आहे जिच्यामुळे आज मानव जातीची वाईट अवस्था झालेली आहे. प्रश्न काय आहे तुमच्या जीवनात? डायबिटीस, किडनी फेल्युअर, ब्लड प्रेशर, दमा, निसंतानपणा, बेरोजगारी, गरिबी, अपयश, हे तुमचे प्रश्न नाहीयेत आणि या तुमच्या समस्या नाहीयेत. तुमची, माझी आणि जगातल्या माणसांची सगळ्यांची एकच खरी समस्या आहे, आपण पापी आहोत. आपला देवाशी संबंध तुटलेला आहे. देवाशी संबंध तुटलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये शांती नाहीये, म्हणून आपल्या जीवनात आनंद नाहीये, म्हणून आपल्या जीवनात आशीर्वाद नाहीयेत. कारण जो आनंद देणारा आहे, जो शांती देणारा आहे, जो आशीर्वादांचा उगम आहे, त्याच्यापासूनच आपला संबंध तुटलेला आहे. एखादा मुलगा रागाने वडिलांशी भांडण करून घर सोडून जातो. 1-2 दिवस कुठेतरी त्याला खायला मिळते आणि नंतर त्याची दुरावस्था होते. त्याला जर विचारलं, बाळा तुझी समस्या काय आहे? तो म्हणेल, आज दुपारी मला कोणीच जेवायला दिलं नाही, ही माझी समस्या आहे. मला पायात घालायला चपला पण नाहीयेत, ही माझी समस्या आहे.
माझ्या अंगावरचे कपडे मळकटून फाटत चाललेले आहेत. आता माझ्याकडे नवीन कपडे नाही आहेत. ही माझी समस्या आहे. तुम्ही मला सांगा, ही त्याची खरीच समस्या आहे का? की त्याला जेवायला मिळत नाही, पायामध्ये घालायला चपला नाही आहेत, अंगावरचे कपडे फाटलेले आहेत. ही त्याची खरी समस्या नाही. त्याने त्याच्या बापाचं घर सोडलेलं आहे. ही त्याची खरी समस्या आहे. कारण तो जर बापाच्या घराच्या आत असता तर त्याला चपला पण मिळाल्या असता, कपडे पण मिळाले असते आणि जेवायला पण मिळालं असतं. खरी समस्या काय? त्याने बापाचं घर सोडलेलं आहे. ही त्याची खरी समस्या आहे. पण तो म्हणेल मला जेवायला कोणीच दिलं नाही, ही माझी समस्या आहे. मला वेळेवर जेवायला मिळत नाही, मला अंगात घालायला कपडे नाही, मला अंगावर घ्यायला चादर नाहीये, ही माझी समस्या आहे. तेव्हा कुणीतरी त्याला समजावून द्यायला पाहिजे, बाळा या तुझ्या समस्या नाही आहेत. तुझी खरी समस्या ही आहे की तुला तुझ्या बापाच्या घरात परत गेलं पाहिजे. तू तिकडे जा, तिकडे तुला सगळं मिळेल. अगदी याचप्रमाणे आज मानव जातीची अवस्था झालेली आहे. आम्ही सगळे घर सोडून गेलेल्या त्या मुलासारखे आहोत. आम्ही म्हणतो डायबिटीस आमचा प्रॉब्लेम आहे, HIV आमचा प्रॉब्लेम आहे, दमा आमचा प्रॉब्लेम आहे, कर्जाचा डोंगर हा आमचा प्रॉब्लेम आहे, गरिबी हा आमचा प्रॉब्लेम आहे. पण बायबल आम्हाला शिकवतं, देवाने घडवलेला पहिला पुरुष आदाम आणि देवाने घडवलेली पहिली स्त्री एवा यांनी जोपर्यंत पाप केलं नव्हतं तोपर्यंत आज आपण ज्या प्रश्नातून आणि दुःखातून जात आहोत त्यातला एकही प्रश्न त्यांच्या जीवनात नव्हता आणि एकही समस्या नव्हती. देवाने घडवलेला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री यांनी जोपर्यंत पाप केलं नव्हतं तोपर्यंत ते एदेन बागेत आनंदात होते. त्यांना आजार माहीत नव्हता, रडणं माहिती नव्हतं, भांडण करणं माहिती नव्हतं, अशांती काय माहिती नव्हतं, काहीच दुःख त्यांच्या वाट्याला नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घाम गाळून पोट भरण्यासाठी अन्न मिळवावं एवढं सुद्धा दुःख त्यांच्या जीवनात नव्हतं. आजार सोडून द्या, कर्जाचा डोंगर सोडून द्या, पण घाम गाळून स्वतःचं अन्न मिळवावं हे सुद्धा काम देवाने त्यांना दिलं नव्हतं. एदेन बागेत त्यांच्या वाट्याला एकच काम होतं. कोणतं काम? बागेमध्ये फिरत राहायचं, मस्त सगळे पक्षी बघायचे, प्राणी बघायचे, पाण्यामध्ये पोहत राहायचं. आणि काम कोणतं? भूक लागल्यानंतर झाडावरचं फळ तोडायचं आणि खायचं, एवढं एकच काम. आज आपल्याला जर असं कोणी अशा बागेत ठेवलं तर किती बरं होईल. त्यांना काहीच काम नव्हतं, काही चिंता नव्हती, कसले विचार नव्हते. आणि आजही माणसाच्या मनात ती सुप्त इच्छा आहे. म्हणून तर लोक रजेच्या दिवशी रिसॉर्टला जातात. कशाला? काम करायचं नाहीये, मेहनत घ्यायला नको, रिसॉर्टला जायचं म्हणजे अख्खा दिवस फक्त फिरत राहायचं, मजा करायची, जेवायच्या वेळेला जेवायचं. पण तिथे एका माणसाची फी 1000 रुपये भरावी लागते. म्हणजे एदेन बागेतला आनंद जर एक दिवस घ्यायचा असेल तर एका माणसाची 1000 रुपये भरावे लागतात. म्हणजे 4 जणांचं कुटुंब असेल तर एका दिवसासाठी 4000 रुपये संपले. म्हणजे जाण्या येण्याचा खर्च वेगळा आणि त्या रिसॉर्टला पोहोचल्यानंतर नवरा बायकोचं भांडण झालं तर 4000 गेले पाण्यात. कारण अख्खा दिवस दोघं एकमेकांशी बोलणार नाहीत. कुठे आहे तो आनंद? जोपर्यंत पाप नव्हतं तोपर्यंत आदाम आणि एवा त्या बागेत आनंदात होते, हसत होते. ते देवाची वेगवेगळी निर्मिती बघत होते. कधी कधी आपण एखादा वेगळा पक्षी बघतो आणि तेव्हा आपल्याला वाटतं किती छान आहे, हा पक्षी देवाने किती सुंदर बनवला आहे. एदेन बागेमध्ये एक पक्षी नव्हता, 2 पक्षी नव्हते, अगणित पक्षी, अगणित प्राणी. देवाची सगळी निर्मिती त्या एदेन बागेमध्ये होती. आणि आता आपण वाघाला आणि सिंहाला घाबरतो. आदाम आणि एवा वाघाला आणि सिंहाला घाबरतच नव्हते, कारण त्यांना जसे आजार माहिती नव्हते, रडणं माहिती नव्हतं, तशी त्यांना भीती पण माहिती नव्हती. घाबरायचं कोणाला? सापाला पण घाबरत नव्हते, विंचूला पण घाबरत नव्हते आणि वाघाला आणि सिंहाला पण घाबरत नव्हते, कारण भीती हा शब्दही त्यांना माहिती नव्हता. किती सुंदर जीवन होतं ते, जोपर्यंत पाप नव्हतं.
ज्या दिवशी देवाने दिलेली एकमेव आज्ञा त्यांनी मोडली. बागेतल्या सगळ्या झाडाची फळं यथेच्छ खा, पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी खास मरशील. ही देवाची एकमेव आज्ञा ज्या दिवशी त्यांनी मोडली, आदामाने मोडली, एवेने मोडली, सैतानाचं ऐकून दोघंही फसले आणि त्यांनी ती आज्ञा मोडली. हे जगातलं पहिलं पाप घडलं. त्या दिवसापासून माणसाचं जीवन बदलत गेलं. नेगेटिव्ह चेंजेस, नकारात्मक बदल घडत गेले. माणसाचं जीवन अजून दुःखी, अजून दुःखी, अजून दुःखी व्हायला लागलं. जगातलं पहिलं पाप झाल्यानंतर माणसाचा देवाशी संबंध तुटला. कारण देव पवित्र आहे. पवित्र देवासमोर पापी माणूस उभा राहू शकत नाही. जसजशी पाप वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली, तसतसा माणूस देवापासून लांब 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 जायला लागला. माणूस लांब जायला लागला, देव नाही. देव जिथे आहे तिथेच आहे. तो बदलला नाही, त्याने त्याची जागा सोडली नाही, कारण तो कधीच न बदलणारा देव आहे. माणूस बदलायला लागला. ही जी मी तुम्हाला आदाम आणि एवा यांची घटना सांगितली, जेव्हा जगात पहिलं पाप घडलं तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 6000 वर्षे झालेली आहेत. गेली 6000 वर्षे या जगात जन्माला येणारा प्रत्येक माणूस पाप करत आहे. आम्ही पाप करतो म्हणजे आम्ही देवाच्या विरुद्ध वागतो. आम्ही पाप करतो म्हणजे आम्ही सैतानाचं ऐकतो. आणि आम्ही पाप करतो म्हणून आमचा देवाशी संबंध तुटतो. आम्ही सैतानाच्या हातात जातो आणि त्याच्या हातातून दुःख भोगतो. आजार सैतानाचं काम आहे. बेरोजगारी सैतानाचं काम आहे. निसंतानपणा सैतानाचं काम आहे. कर्जबाजारीपणा सैतानाचं काम आहे. जीवनातले अश्रू, दुःख, सगळी संकट हे सैतानाचं काम आहे. आणि हे सैतानाचं काम तो आमच्या जीवनात तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला आम्ही पाप करतो, देवापासून वेगळे होतो आणि मग त्याला आमच्या जीवनावर अधिकार मिळतो. तेव्हा तो या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनात करतो. आमची खरी समस्या काय? डायबिटीस नाही आणि कॅन्सर नाही. पाप ही आमची खरी समस्या आहे. आनंद मिळवायचा असेल, शांती मिळवायची असेल आणि देवाचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर उपाय काय? ज्या देवाच्या घरातून आम्ही बाहेर पडलेलो आहोत, ज्या आमच्या खऱ्या बापाच्या घरातून आम्ही बाहेर पडलेलो आहोत, त्या घराच्या आत पुन्हा पाय ठेवला पाहिजे. कारण आनंद त्या घरामध्ये आहे, शांती त्या घरामध्ये आहे, आशीर्वाद त्या घरामध्ये आहे. त्या घरात सगळं काही चांगलं आहे. देवाच्या घरात, देवाच्या राज्यात, देवाच्या अंगणात सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणसाने पापाचा मार्ग निवडला, पाप करत गेला, पाप करत गेला. पापामुळे सगळ्यात पहिली गोष्ट झाली, माणूस सैतानाचा गुलाम बनला आणि सैतानाच्या हातून या जगात दुःख भोगायला लागला. आणि पापामुळे दुसरी भयानक गोष्ट घडली, पापामुळे माणसाचा आत्मा अशुद्ध बनला आणि मेल्यावर हा आत्मा नरकात जायला लागला. मेल्यानंतर प्रत्येक माणसासाठी 2च जागा आहेत, स्वर्ग किंवा नरक. स्वर्ग जो पवित्र आहे, जिथे देव स्वतः राहतो, आणि अशा स्वर्गात असाच आत्मा पोहोचतो ज्याच्यावर पापाचा एकही डाग नाही. ज्याने आपल्या पृथ्वीवरच्या आयुष्यात काहीच पाप केलेलं नाही, तोच केवळ स्वर्गात जाऊ शकतो. बाकी कुणीही स्वर्गात जाऊ शकत नाही. बाकी सगळ्यांसाठी दुसरी जागा आहे नरक, जिथे कायमचा अग्नी पेटलेला आहे, जो अग्नी कधीच विझत नाही आणि जिथे जाणारे आत्मे कधी मरत नाहीत, तर अनंत काळ तडफडत राहतात. पापामुळे माणूस या जगात दुःख भोगायला लागला आणि मेल्यावर नरकात जायला लागला. देवाने ही माणसाची अवस्था पाहिली आणि म्हणून माणसाला सैतानाच्या हातातून वाचवण्यासाठी आणि त्या नरकाच्या भयानक शिक्षेतून वाचवण्यासाठी देवाने त्याच्या पुत्राला, प्रभू येशूला, मानव बनून या जगात पाठवलं. आपल्या पापांची सगळी शिक्षा देवाने स्वतःच्या पुत्रावर लादली, अशासाठी की जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतील त्या सगळ्यांना पापांची क्षमा मिळेल. पापांची क्षमा मिळाल्यामुळे देवाबरोबर त्यांचा समेट होईल.
जे नातं पापामुळे तुटलं होतं ते पुन्हा एकदा जोडलं जाईल आणि देवाशी नातं जोडलं गेल्यामुळे देवाचे आशीर्वाद, देवाची शांती, देवाचा आनंद माणसाच्या जीवनात पुन्हा वाहायला लागेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाच्या या महान योजनेनुसार प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी मानव बनून या जगात आला. त्याने अनेक वेळा हे सांगितलं की मी तुमच्या पापांसाठी दुःख भोगणार आहे, मला धरलं जाणार आहे, मला मारलं जाणार आहे, माझा छळ होणार आहे, मी मरणार आहे क्रूसावर आणि मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी जिवंत उठणार आहे. हालेलुया. येशूने त्याच्या मरणाच्या अगोदर हे सगळं अनेक वेळा त्याच्या शिष्यांना सांगितलं होतं. तो आपल्या पापांसाठी दुःख भोगायला जगात आलेला आहे हे त्याने अनेक वेळेला स्पष्ट केलं होतं आणि ज्यासाठी तो आला होता ते त्याने पूर्ण केलं. गुरुवारी संध्याकाळी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर शेवटचं बोलत होता. त्याने शिष्यांना सांगितलं, मी आता फार वेळ तुमच्याशी बोलणार नाहीये, कारण जगाचा अधिकारी येत आहे, मला धरणारा सैतान येत आहे. तुम्ही सैतानाचे गुलाम आहात. तुम्हाला सैतानाच्या हातातून सोडवण्यासाठी मी त्या सैतानाच्या हातात जाणार आहे. जगाचा अधिकारी अर्थात सैतान येत आहे, तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही. मी तुमच्यासाठी त्याच्या हातात जात आहे. येशू शिष्यांबरोबर बोलत असताना तिथे शिपाई आले. येशूने विचारलं, कोणाला शोधता? त्याने उत्तर दिलं, नाझरेतकर येशूला. येशू जेव्हा बोलला की नाझरेतकर येशूला, तेव्हा शिपाई मागे हटून जमिनीवर पडले. येशूने त्यांना पुन्हा विचारलं, कोणाला शोधता? ते म्हणाले, नाझरेतकर येशूला. येशू म्हणाला, मीच तो आहे असं मी सांगितलं तुम्हाला. पहिल्यांदाही त्याने विचारलं, कोणाला शोधता? आणि ते खाली पडल्यानंतर येशूने त्यांना परत विचारलं, कोणाला शोधता? नाझरेतकर येशूला. तेव्हा येशू म्हणतो, मी तर बोललो तुम्हाला की मी तोच आहे, आणि तुम्ही जर मला शोधत असाल तर यांना जाऊ दे, माझ्या शिष्यांना जाऊ द्या, त्यांचा छळ करू नका, माझा छळ करा, मला धरा. आणि त्या शिपायांनी येशूला धरून बांधलं. एखाद्या चोराला, दरोडेखोराला, लुटारूला धरावं त्याप्रमाणे त्यांनी येशूला धरून बांधलं आणि ते त्याला घेऊन गेले. गुरुवारची रात्र होती. त्या रात्रीपासून येशूच्या दुःखाला सुरुवात झाली. त्याचे हाल करण्यात आले, त्याचा छळ करण्यात आला, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला गेला, त्याच्या पाठीवर चाबकाचा भयानक मार दिला गेला, तोंडावर थुंकलं गेलं, त्याची चेष्टा झाली, मस्करी झाली, भरपूर छळ झाला आणि शेवटी त्याच्या खांद्यावर क्रूसाचा अवजड भार देऊन त्याला कालवारीची वाट चालवण्यात आली. तो त्या वाटेने थकत, कष्ट भोगत, व्याकुळ होत चालत गेला आणि शेवटी त्या कालवारीच्या टेकडीवर पोहोचल्यानंतर त्याच्या दोन्ही हातातून आणि दोन्ही पायातून खिळे आरपार गेले आणि त्याचा पवित्र देह त्या क्रूसावर टांगला गेला. शुक्रवारी भर उन्हामध्ये प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर तडफडत होता. त्याच्या शरीरामध्ये वेदनेचा कळस झाला होता. पूर्ण शरीर, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालेलं होतं. तो तडफडत होता क्रूसावर आणि त्या क्रूसावरून तो म्हणाला, मला पाणी हवंय, मला तहान लागली आहे. त्याने क्रूसावरून पाणी मागितलं, पण त्याला एक थेंब पाणी मिळालं नाही. उलट जे लोक क्रूसाखाली होते ते त्याची चेष्टा करत होते. तू आंधळ्याचे डोळे उघडले, तू स्वतःला का वाचवू शकत नाहीस? तू मुक्यांना बोलतं केलं, मग तू स्वतःला का वाचवू शकत नाही? तू मेलेल्याला जिवंत केलं, आता तू स्वतः का मरतोयस? तू जर देवाचा पुत्र आहेस तर क्रूसावरून खाली उतरून दाखव. येशूच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला 2 चोरांना क्रूसावर टांगलं होतं. ते चोर होते म्हणून त्यांना ही शिक्षा झाली होती. त्या दोघांपैकी एका चोराने पण येशूची चेष्टा केली आणि तो येशूला म्हणाला की तू जर देवाचा पुत्र आहेस तर स्वतःला वाचव आणि आम्हाला पण वाचव. हे जेव्हा सगळं सुरू होतं, येशू वेदनेने तडफडत होता, पण त्याला माहिती होतं ही माणसं नाही आहेत, मला छळणारी, माझा उपहास करणारी,
माझी चेष्टा करणारी ही माणसं नाही आहेत, यांच्यातून सैतान काम करत आहे. यांच्या तोंडातून तो लुसिफर बोलत आहे. मी माणसांच्या पापांचं दुःख भोगू नये म्हणून तो माझं मन खचवत आहे. कारण मी जर मानवजातीच्या पापांची शिक्षा भोगली नाही तर पापी माणूस कायमचा सैतानाच्या हातात राहील. येशूने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. कोणी किती चेष्टा केली, किती उपहास केला, पण त्याने कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. उलट शेवटी मरायच्या अगोदर त्याने या लोकांसाठी प्रार्थना केली, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाहीये. ते कुणाला बोलतात, काय बोलतात हे त्यांना मुळीच कळत नाहीये, म्हणून त्यांना क्षमा कर. क्रूसावर वेदनेने तडफडत असताना प्रभू येशूने त्याच्या मारेकऱ्यांना क्षमा केली आणि नंतर तो बोलला, पूर्ण झाला आहे. हे बाप्पा, मी माझा आत्मा तुझ्या हातात देतो. हे शेवटचं वाक्य बोलून प्रभू येशूने क्रूसावर मान टाकली. त्याने क्रूसावर स्वतःचा प्राण दिला. तो म्हणाला, मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता स्वतःचा प्राणही देतो. आपण मेंढरा आहोत आणि तो मेंढपाळ आहे. मेंढरांना लांडग्याच्या हातातून वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा प्राण दिला. त्याने स्वतःचं रक्त सांडलं. त्याने त्याच्या शरीराची आणि रक्ताची किंमत देऊन आपल्याला सैतानाच्या हातातून विकत घेतलं. प्रभू येशूने आपल्याला विकत घेतलेलं आहे. जेवढे लोक पापातून वाचलेले आहेत, म्हणजे ज्यांना पापांची क्षमा झालेली आहे, त्या सगळ्यांना येशूने विकत घेतलेलं आहे. सोन्याची, चांदीची किंवा दुसऱ्या कोणत्याही मौल्यवान गोष्टीची किंमत मोजून नाही, तर स्वतःच्या शरीराची आणि रक्ताची किंमत मोजून येशूने सैतानाच्या हातातून पापी माणसाला विकत घेतलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा या पृथ्वीवर एक पापी माणूस विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, तो माझा वाचवणारा आहे, माझा मुक्तीदाता आहे, त्याने माझ्या पापांची शिक्षा वाहिलेली आहे. मी पापी आहे, मी जन्माचा पापी आहे, परंतु माझी पाप येशूने घेतलेली आहेत, असा जो विश्वास ठेवतो आणि येशूला आपला प्रभू आणि वाचवणारा म्हणून आपल्या हृदयामध्ये स्वीकारतो, त्या प्रत्येकाला पापांची क्षमा मिळते. ही क्षमा बाकी कशाद्वारे नाही, तर प्रभू येशूने क्रूसावर सांडलेल्या रक्ताद्वारे मिळते. त्या रक्तामध्ये पापी माणसाची पाप पुसली जातात. एका दिवसासाठी नाही, एका महिन्यासाठी नाही, अनंत काळासाठी, सदा सर्व काळासाठी आम्हाला पापांची क्षमा मिळते. आणि जेवढ्यांना येशूच्या रक्ताने पापांची क्षमा मिळते आणि जेवढ्यांची पाप येशूच्या रक्तात पुसली जातात, त्या सगळ्यांचा देव पित्याबरोबर समेट घडून येतो. त्या एदेन बागेत पहिलं पाप घडल्यानंतर देवाबरोबर पापी माणसांचा संबंध तुटला. पण आज जेव्हा आम्ही प्रभू येशूला हृदयात स्वीकारतो आणि आमच्या पापांचा पश्चाताप करून क्षमा मागतो, तेव्हा हे संबंध पुन्हा जोडले जातात. म्हणजे आम्ही पुन्हा देवाच्या अंगणात आणि देवाच्या अंगणातून देवाच्या घरात प्रवेश करतो. आणि जेव्हा आम्ही देवाच्या घरात प्रवेश करतो, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट जो अनुभव प्रत्येकाला येतोच, पापांची क्षमा झाल्यानंतर अंतकरणात स्वर्गातली शांती येते. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला पापांची क्षमा झाली की नाही झाली हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर हा पहिला पुरावा आहे. पहिला पुरावा, ज्याला ज्याला पापांची क्षमा मिळते त्याच्या हृदयात स्वर्गातली शांती येते. कारण आमची पाप आमची शांती हिरावून घेतात. एखाद्या माणसाने जर 10 लोकांचा खून केला असेल तर तो रात्री शांतीने झोपू शकत नाही. त्याला झोपेसाठी गोळ्या घ्यायला लागतात. अहो, आमचं जर छोटंसं कुणाशी भांडण झालं, छोटंसं भांडण, तरी त्या रात्री आमची झोप उडते. छोटंसं जरी भांडण झालं तरी भांडण होऊन गेल्यानंतर साधारण 1-2 तास निघून गेले की मग आम्ही भानावर येतो आणि म्हणतो, मी कशाला भांडण केलं,
मी कशाला बोललो तिला, मी कशाला बोलले तिला, मी बोलले नसते बरं झालं असतं ना, तिने कितीही बडबड करायची होती पण मी बोलले नसते बरं झालं असतं ना, मी उगाच भांडण केलं. हे काय आहे? आमचं पाप आमची शांती हिरावून घेतं. ही छोटीशी गोष्ट की एक छोटंसं भांडण आमच्या अंतकरणाची शांती खेचून काढतं, तर आम्ही जन्मभर केलेली पापं आमची शांती किती घेऊन जात असतील. म्हणून तर आजकाल लोकांना झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. आमची पापं आमच्या मागे धावत राहतात. DGS दिनकरण म्हणायचे, तुमची पापं तुमच्या मागे धावत राहतात. हे सत्य आहे. आमची पापं आमच्या मागे धावत राहतात. ती आम्हाला कधी शांतीने राहू देत नाहीत. किती लोक सारखे चिडचिडे असतात, सारखे दुसऱ्यांना उलट बोलतात. मनाची शांती काय ती त्यांना माहिती नसते. बडबड करत असतात, दुसऱ्यांची निंदा करत असतात, वायफळ बोलत असतात, कारण ते अस्वस्थ असतात, बेचैन असतात. आमची पापं आम्हाला अस्वस्थ करतात, आमची पापं आम्हाला बेचैन करतात. म्हणून जगातल्या लोकांकडे खरी शांती नाही. पण जेव्हा येशूच्या नावाने आमची पापं पुसली जातात आणि आम्हाला क्षमा मिळते, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट घडते, आमच्या हृदयामध्ये देवाची शांती येते. आणि ही जर देवाची शांती आमच्या हृदयात आली, तर याचा अर्थ असा आहे, हे चिन्ह आहे की आम्ही देवाच्या घराच्या उंबरठ्याच्या आत पाय ठेवलेला आहे. हालेलुया. पापांची क्षमा झाल्यानंतर तुम्ही देवाच्या घरामध्ये पाऊल ठेवू शकता. आणि जसजसे आपल्या जीवनातली पापं कमी होत जातात आणि जसजसे आपण येशूवर अधिक प्रेम करायला लागतो, आपण त्याच्यावर अधिक विश्वास ठेवायला लागतो, तसे आपण देवाच्या घरात, देव जिथे सर्वोच्च स्थानी बसलेला आहे त्याच्या अधिक जवळ आणि अधिक जवळ यायला सुरुवात करतो. देवाच्या घरात जे प्रवेश करतात त्यांच्या जीवनात आशीर्वादांचा पाऊस पडतो. देवाच्या घरात जे आहेत त्यांच्या हृदयात आनंद असतो. देवाच्या घरात जे आहेत त्यांच्या हृदयामध्ये शांती असते. क्षणाक्षणाला प्रत्येक दिवशी त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडत राहतात, कारण त्यांच्या जीवनावर आशीर्वादांचा पाऊस पडत राहतो. ते देवाच्या घराच्या मध्ये आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. येशू स्वर्गातून उतरला, तो स्वर्गात परत गेला आणि त्याने आम्हाला वचन दिलेलं आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना तो स्वर्गात घेऊन जाणार आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याचा हात घट्ट धरून चालत राहा, या विश्वासामध्ये पुढे चालत राहा. जेवढे तुम्ही देवाच्या घराच्या अजूनात जाल, तेवढं तुमचं जीवन आशीर्वादाने, कृपेने, शांतीने, आनंदाने भरून जाईल. आणि हे जीवन संपलं की अनंतकाळच्या जीवनात तुमचा प्रवेश होईल. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाचे सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.